नमस्कार. मी आर्या शर्मा. आपण पाहत आहात MH52 न्यूज. आजची मोठी आणि दिलासादायक बातमी चाळीसगावकरांसाठी. चाळीसगावला तब्बल 125 कोटींची नवी न्यायालयीन इमारत. चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे अत्याधुनिक न्यायालयीन इमारत उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल रुपये 125 कोटी 39 लाखांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. कशी असणार ही नवी इमारत? तळमजला प्लस बेसमेंट पार्किंग, 1 ते 5 मजले, एकूण 16 सुसज्ज कोर्ट हॉल्स, एकूण बांधकाम क्षेत्र 23,484 चौमीटर, लिफ्ट, वातानुकूलन व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा, CCTV सुरक्षा, 1 लाख लिटर पाणीसाठा टाकी, स्वतंत्र पार्किंग व लँडस्केपिंग. या कामाची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाचा प्रस्ताव, शासनाची मंजुरी. ही इमारत उभारण्याचा प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालय यांनी शासनाकडे पाठविला होता. उच्चस्तरीय समितीच्या बैठकीनंतर अखेर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला आहे. निधीची रचना. या प्रकल्पात 52% निधी राज्य सरकारचा आणि 68% निधी केंद्र सरकारचा. अर्थसंकल्पीय तरतूद झाल्यानंतरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. शासनाच्या अटी स्पष्ट. नकाशा मंजुरी, पर्यावरण नियमांचे पालन, तांत्रिक मान्यता आणि लेखी आदेशाशिवाय कोणताही बदल करता येणार नाही अशा कडक अटी शासनाने घातल्या आहेत. चाळीसगावसाठी ऐतिहासिक क्षण. वाढत्या न्यायालयीन कामकाजामुळे नवीन जागेची गरज भासत होती. या नव्या इमारतीमुळे न्यायव्यवस्थेला आधुनिक सुविधा मिळणार असून वकील, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह. तोपर्यंत आपण पाहत रहा MH52 न्यूज लाईव्ह. ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी. धन्यवाद.